नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पुण्यात प्रभाग क्रमांक 34 मधील धायरी फाट्याजवळ असलेल्या नारायणराव सणस विद्यालयाच्या बाहेरील मतदान केंद्रावर मतदान झाल्यावर मतदाराला लावण्यात येणारी मतदानाची शाही पुसत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला पकडले, त्याला चोप दिला। सकाळी 10:30च्या सुमारास हा प्रकार घडला। मतदान झाल्यावर बोटाला शाही लावण्यात येते। ही शाही 2 ते 3 आठवडे जात नसते। मात्र येथील मतदान केंद्रावरील लिक्विडने शाही पुसण्याचा प्रयत्न केला असल्याची व्यक्तीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडून ते लिक्विड जप्त केले। तसेच याबाबत ते पोलिसांकडे आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मंगेश पोखळे यांनी दिली आहे। मतदान केल्यानंतर बोटावरील मार्करने केलेली खून पुसली जात असल्याचे मुंबई महापालिकेच्या आयोगाने मान्य केले आहे। ही मार्कर पेन आयोगाकडे दिल्याचेही स्पष्ट केले। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या प्रकरणावरून संताप व्यक्त केलाय। राज ठाकरे कुटुंबासह मतदानासाठी दाखल झालेले आहे। आई, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली यांच्यासह मतदान केले। अकोल्यातल्या एका मतदान केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाला। वादाचे स्वरूप मारहाणीत देखील झाले। अकोला महापालिकेतील प्रभाग क्रमांक 17 मधील भांडपुरा चौकातल्या महापालिकेच्या उर्दू कन्या शाळेच्या मतदान केंद्रावरील हा प्रकार आहे, असंही बोललं गेलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।